अभिजित तूच का? हां गेले मी पण अर्धा दिवस वर्कआउट चालू केले, बघतोय प्रॅक्टिस करताना तुला. माझं पण फॅट लॉस मी चालू केले. मला हे समजेना की मी जास्त वर्कआउटवर फोकस देऊ का डाएटवर फोकस देऊ, मला जास्त रिझल्ट कशाने येईल? आता वर्कआउट तुम्ही चालू केला तर म्हणजे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला वर्कआउट पण करायचं आहे, हां, तर डाएट पण करायचं आहे. फक्त डाएट इज अ मेन, हे डाएट महत्त्वाचं. हां, तुम्हाला जर पूर्ण बॉडीमध्ये 60% डाएट महत्त्वाचं आहे. 30% तुमचा वर्कआउट आहे, 10% तुमची रेस्ट आहे. जेवढी तुमची बॉडी रिकवर होणं पण गरजेचं आहे. तर फॅट लॉसमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, कॅलरी इंटेक महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कॅलरी काउंट करायचे, आपण दिवसाच्या किती कॅलरीज खातो आणि किती कॅलरीज बर्न करतो ह्याच्यावरती आपलं फॅट लॉस राहतं. हे फॅट लॉस समजा तुम्हाला आता दिवसाच्या आपल्याला दिवसाला 1000 कॅलरीज लागतात. हां, आपण 1000 म्हणजे इतर कामासाठी आपल्याला 1000 कॅलरीज लागतात. तर 1000 कॅलरीज प्लस आपण समजा दिवसाला जाता समजा 1000 कॅलरीज आपण इंटेक करत असतो आणि आपण जर 1500 कॅलरीज खर्च केल्या तर 500 कॅलरीजचा तुमचा म्हणजे लॉस झाला. हां, तर ते 500 कॅलरीज आपल्या शरीराला, आपली बॉडी काय करणार, आपल्या 500 कॅलरीची गरज आहे, तर ती कॅलरीज किंवा ती एनर्जी आपल्याला बॉडी आपली फॅटमधून यूज करणार. हां, हां, आपल्याला जी सर्वाइव्ह करायसाठी दिवसभर एनर्जी लागते, ती एनर्जी आपल्याला फॅटमधून यूज करणार. शक्यतो जास्तीत जास्त माणसं काय करतात, ज्यावेळेस फॅट लॉस जर्नीवरती असतात, म्हणजे जेव्हा त्यांनी वर्कआउट चालू करतात त्यावेळेस अचानक एकदमच फास्टिंग चालू करतात. म्हणजे तुम्ही आता फास्टिंग करताय का? हो, मी संध्याकाळचं जेवण पूर्णपणे स्किपच केले. नाही, जेवण संध्याकाळचं स्किप नाही करायचं. जेवण म्हणजे काय, तुम्ही कार्ब इंटेक म्हणजे जेणेकरून तुम्ही भात पण बंद केला असेल, पूर्णपणे स्किपच आहे जेवण, काहीच खात नाही मी. नाही, असं नाही करायचं. पूर्णपणे जेवण बंद नाही, पूर्ण फास्टिंग नाही करायचं. आपल्या शरीराला कॅलरीजची पण गरज असते. तर तुम्ही कॅलरी इंटेकच नाही केल्या तर तुम्हाला उद्या किंवा 2 दिवसासाठी तुम्हाला जी एनर्जी पाहिजे वर्कआउटसाठी, ती एनर्जी तुम्हाला मिळत नाही. तर म्हणजे काय करायला पाहिजे की संध्याकाळचं जेणेकरून आपल्याला आपली बॉडी रिकवर होईल असं जेवण जेवलं पाहिजे, किंवा असे फूड खाल्ले पाहिजे, किंवा फ्रुट्स खाल्ले पाहिजे. प्रोसेस काय आहे आपल्या फॅट लॉस जर्नीची किंवा फॅट लॉस करायची जी मेन ट्रिक आहे ही कॅलरी काउंट आहे. म्हणजे आपण जेवढ्या कॅलरीज खातोय तेवढ्या कॅलरीज आपण मोजल्या पाहिजे. आपण दिवसाच्या कॅलरीज आपण मोजून खाल्ल्या पाहिजे, आणि किती कॅलरीज खर्च करतोय आणि किती कॅलरीज आपल्या बॉडीत इंटेक करतोय हे आपला म्हणजे आपल्याला जे कळेल ज्यावेळेस आपण हे काउंट करेल. म्हणजे जेव्हा मेजून आपण कॅलरीज ज्यावेळेस आपल्या बॉडीत इंटेक करेल, समजा आपण 2000 कॅलरीज इंटेक केल्या तर आपण 2500 कॅलरीज खर्च केल्या पाहिजे, तर आपली फॅट लॉस म्हणजे आपलं फॅट लॉस होईल किंवा आपलं वेट लॉस होईल. आपण जर 2000 कॅलरीज इंटेक केल्या आणि जर 1500 कॅलरी खर्च केल्या तर आपलं फॅट लॉस होणार नाही, की आपलं वेट गेन होणार. म्हणजे आपल्या 500 कॅलरीज आपल्या सेव्ह राहिल्या. अच्छा, हां हां हां. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण कॅलरी इंटेक आपला जो बॉडीत आपण कॅलरी जे आपण फूड्स खातो जेवढा आपण, आणि आपण ज्यावेळेस फॅट लॉस करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्रोटीन इंटेक जास्त असावा. म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खायचे. म्हणजे आपल्या डाएटमध्ये आपण ऍड करायचे प्रोटीनयुक्त पदार्थ, जेणेकरून म्हणजे तुम्हाला जे माहित असतील तुम्ही अंडी वगैरे. तरी प्रोटीनयुक्त म्हणजे काय खाल्लं पाहिजे असं? अंडी म्हणा, चिकन म्हणा, किंवा आपले फ्रुट्स असतात. शक्यतो जास्त करून एग व्हाईटमध्ये आणि आपले जे व्हे प्रोटीन असते, तुम्ही व्हे प्रोटीन शक्यतो जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तर बघा, किंवा अंडी म्हणा, डाळ म्हणा, ह्या गोष्टीमध्ये प्रोटीन जास्त असतं. तर ह्याचा इंटेक जास्त करायचा. एखादं सॅलेड म्हणा, सॅलेड एखादं ॲड करायचं आपल्या डाएटमध्ये. ओके, वर्कआउट तर तुम्ही करतायच आता, तर मला सांगायचं काय, तुम्ही वर्कआउट तर कराच, पण वर्कआउट सोबत डाएट पण चांगला ठेवा. एक क्लीन डाएट ठेवा. म्हणजे तुम्ही कसं क्लीन डाएट ठेवला ना, तुमचं वर्कआउट प्लस डाएट हे दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुम्हाला त्या म्हणजे फॅट लॉसची जर्नी तुम्ही फॅट लॉस प्रॉपरली करू शकता. जसं तुम्हाला फॅट लॉस जसं ग्राउंडवरती जाऊन रिझल्ट जो पाहिजे तसा तुम्हाला रिझल्ट भेटेल.